तील आरसोली प्रकल्पातून जे पाणी साठा आहे हा नवीन जी योजना आहे ती भूम आणि वाशी तालुक्यासाठी जी आहे ती मंजूर करण्यात आलेली आहे। त्यावरून आता कुठेतरी 4 गावातील ग्रामस्थ जे आहेत ते आक्रमक झालेले आहेत। त्यांचं म्हणणं असं आहे की जी प्रकल्प आहे याच्यातून नवीन योजना जी आहे ती कार्यान्वित करू नये। ह्या विरोध करण्यासाठी जर आपण पाहिले तर अगदी 4 गावातील जे महिला आहेत, शेतकरी आहेत, ग्रामस्थ आहेत ते मोठ्या संख्येने जे आहेत या प्रकल्पामध्ये जलसमाधी आंदोलन करताना पाहायला मिळतात। अगदी सकाळपासून जे आहे ते आंदोलन सुरू आहे। सकाळपासून अगदी महिला देखील या पाण्यामध्ये उतरलेल्या आपल्याला पाहायला मिळतात। अगदी संतप्त भावना आहेत। माझ्यासोबत हे सर्व ग्रामस्थ आहेत। नेमकं काय त्यांच्या भावना आहेत आपण जाणून घेणार आहोत। मला सांगा नेमकं काय भूमिका आहे आपल्या या तलावावरून भूम आणि वाशी या 2 शहराला पाणी पुरवठा या तलावावरून केला जात होता। 98 सालापासून जवळजवळ 25 वर्ष या तलावामधून ही 2 शहरं पाणी उपसत आहेत। तरी देखील मात्र आम्ही या सर्व असणाऱ्या ग्रामस्थांनी या प्रकल्पाला कुठलाही विरोध आतापर्यंत आम्ही केलेला नव्हता। परंतु 2025 सालामध्ये केंद्र शासनाची या अमृत योजना या भूमनगर परिषदेला भरपूर निधी मिळतोय म्हणून उचलली आणि त्याचप्रमाणे महाराष्ट्र शासनाची सुवर्ण जयंती नगरोत्थान योजना डोळ्यासमोर ठेवून वाशी नगर परिषदेनं ही योजना या असणाऱ्या तलावावर कार्यान्वित करण्याचा घाट घातलेला आहे। वास्तविक पाहता ह्या तलावामध्ये त्यावेळेला पाणी भरपूर होतं आणि त्याच्यामुळं या तलावाच्या माध्यमातून या 2 शहरांनी पाणी उचललं। आम्ही देखील कसलाही विरोध केला नाही। दरवर्षी जानेवारी फेब्रुवारी उजळला की आमची पाणी कपात केली जाते, आमची कनेक्शन तोडली जातात आणि या 2 शहराला अव्याहतपणे पाणी पुरवठा केला जातो। भूमनगर परिषद आत्ता आज मितीला 75 हॉर्सपॉवरच्या मोटरने 51 ते 52 लाख लिटर पाणी उचलते आणि वाशी शहर 11 ते 12 लाख लिटर पाणी उचलते। त्या दोन्ही शहराला 3 दशलक्ष घनमीटर पाणी उचलण्याची परवानगी शासनाने दिलेली आहे। ही परवाना 1998-99 सालचा आहे। आता 25 वर्ष झाली। शासनाने या नगर परिषदेला निधी दिला आणि त्या निधीचा गैरवापर त्यांनी या तलावावर करण्याचं ठरवलेलं आहे। आता आज ह्या तलावाची आपण परिस्थिती पाहिली, या तलावाच्या धारण क्षेत्रामध्ये किंवा या तलावाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये बरीच छोटे पाझर तलाव झालेले आहेत। त्याचप्रमाणे या तलावामध्ये गाळ भरपूर झालेला आहे आणि याच्यामुळे या तलावातलं भरपूर पाणी अडवलं जातं आणि हा तलाव बरेच वर्ष आता भरला जात नाही। आणि आता मात्र जर नवीन योजना जर करणार असतील, नवीन योजनेमध्ये भूम नगर परिषद 42 कोटी रुपये खर्च करणार आहेत आणि वाशी नगर परिषद जवळजवळ 52 कोटी रुपये खर्च करणार आहेत। म्हणजे दोन्ही मिळून 91 ते 52 कोटी रुपये या असणं 91 कोटी रुपये या नगरपालिका दोन्ही आपल्या या तलावावरून पाणी पुरवठा करण्यासाठी वापरणार आहेत। आमचं म्हणणं असं आहे की तुम्हाला आता पर्याय उपलब्ध आहेत। 11 किलोमीटर वाशीला सोनगिरी प्रकल्प अवेलेबल आहे आणि त्याचप्रमाणे भूम नगर परिषदेला 3 किलोमीटरवर त्यांचा बाणगंगा प्रकल्प उपलब्ध असताना अधिक कमी खर्चामध्ये तिथं 20 दशलक्ष घनमीटर पाणी उपलब्ध असताना तुमचा विरोध असणार आहे? हा निश्चितपणे। मला सांगा काय मागणी असणार आहे? आम्ही तुम्ही मागणी केली होती का यापूर्वी पाठपुरावा केला? आम्ही यापूर्वी पण पाठपुरावा केला। भूम नगरपालिकेला बाणगंगा प्रकल्प जवळ असताना हा लघु आहे आणि बाणगंगा हा मध्यम आहे आणि लहान तळ्यावरच लहान प्रकल्पावरून पाणी उचलल्याचा ह्यांनी घाट घातला आहे। आणि वाशीला तिथं यसवंडी आहे, युसुफ खानापूर असताना सुद्धा यांनी जाणीवपूर्वक आमचा भाग हा गरीब आणि डोंगराळ भाग असताना सुद्धा त्यांनी त्यांची ओलिताखाली जमीन ठेवण्यासाठी त्यांनी बाणगंगा ठेवला आणि वाशीवाल्यांनी युसुफ खानापूरवाल्या ठेवला आणि आमचा वंजरवाडीवर हा अन्याय असून पहिली पाईपलाईन 2 असताना आपण पाहिले तर अगदी मोठ्या प्रमाणावर जे आहेत या ठिकाणी महिला देखील सहभागी झालेल्या आहेत। या नवीन पाणी पुरवठा योजना जी आहे त्याला महिलांनी विरोध केलेला आहे। मला सांगा काय मागणी? आमचं म्हणणं आहे की आमच्याच गावाला पाणी असून आमचंच गाव पाण्यामुळे तरपडतं। आज खेडी पाडी पाणी पिते त्याला कुणी बंधनच केलं नाही, पण आता हितनं बी मोर दुसरं बी पाणी उचलल्यावर आमच्या गावाने काय करायचं? आज आमच्याच गावाला उन्हाळा आता गावाला 3 रोज पाणी सुटत नाही, ह्या बुमला लोंढा जातोय नदीला। मग आमचं म्हणणं आहे की आमच्या गावाचं पाणी आमच्या गावालाच राहून द्यावं। अगदी संतप्त भावना आहेत। हे जे पाणी आहे नवीन पाणी पुरवठा जी योजना आहे ती कुठल्याही परिस्थितीत करू देणार नाही अशी जी भूमिका आहे या सर्व ग्रामस्थांनी घेतली आणि त्यामुळे कुठेतरी पाहतोय की या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर एकत्र येत जे आहे ते जलसमाधी आंदोलन सुरू केलं आहे। बालाजी सुरवसे, साम टीव्ही। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।